लोणावळ्यामध्ये मागील 24 तासामध्ये 232 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। लोणावळ्यामधील भुशी धरण पुन्हा ओव्हरफ्लो झालेलं असून भुशी धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे। पर्यटन नगरी असलेल्या लोणावळ्यामध्ये मात्र पर्यटकांची संख्या ही रोडावलेली आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। हवामान खात्याने पावसाचा अंदाज दिल्यानंतर आपण पाहू शकतो की पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळ असलेल्या या भुशी डॅम जो आहे तो आता पूर्णपणे ओव्हरफ्लो झालेला आहे। पाण्याचा प्रवाह जो आहे तो या ठिकाणी वाढलेला आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। जर रविवार असेल किंवा शनिवार असेल, या प्रवाहामध्ये अनेक पर्यटक जे आहेत ते भिजण्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात। मात्र आपण पाहू शकतो की या ठिकाणी आता निर्मनुष्य असा हा परिसर झालेला आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। तुरळक अशी गर्दी जी आहे ती या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येत आहे। आपण पाहू शकतो की पाण्याचा प्रवाह जो आहे तो या ठिकाणी वाढल्यामुळे कुठल्याही जे पर्यटक आहेत त्यांना या ठिकाणी जाण्यास बंदी करण्यात आल्याचं या ठिकाणच्या प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। लोणावळ्यातील अन्य धबधबे असतील किंवा भुशी डॅमचा परिसर असेल, हा पूर्णपणे जलमय झालेला आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी।